चंद्रपुर का एकमात्र अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पॉलिटेक्निक कॉलेज सौम्या पॉलिटेक्निक कमिटेड टू क्वालिटी एजुकेशन। कई वर्षों से 100% रिजल्ट की परंपरा जारी। एक्सीलेंट पॉलिटेक्निक इन चंद्रपुर बाय MSB TE SC ST NT VJS BC और DT के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत प्रवेश मुफ्त। उसी तरह OBC ओपन माइनॉरिटी और EBC के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत 50% छूट। विद्यार्थियों के लिए भव्य लेबोरेटरी, लाइब्रेरी, कंप्यूटर लैब, जिम, कैंटीन, AC हॉस्टल, स्विमिंग पूल, खुला मैदान, बस सर्विस और भरपूर स्पोर्ट्स तथा कल्चरल एक्टिविटीज। So take admission today in 3 years engineering diploma course, Department of Civil Engineering, Department of Computer Science and Engineering, Department of Electrical Engineering, Department of Electronics and Telecommunication Engineering, Department of Mechanical Engineering, Department of Mining and Mine Surveying Engineering। इसके अलावा BSNL, महावितरण, टाटा और अन्य प्रतिष्ठित संस्थानों में प्लेसमेंट। सौम्या ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स, अ वेंचर ऑफ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडल, आकाशवाणी रोड, वडगांव, चंद्रपुर। महाराष्ट्र के कई जिलों में कोयला खनन के चलते प्रदूषण की समस्या दिन ब दिन गंभीर होती जा रही है। ये प्रदूषण अब केवल हवा और पानी तक सीमित न रहकर खेतों की उपजाऊ जमीन और ग्रामीण घरों पर भी प्रभावित कर रहा है। इस विषय को लेकर विधायक किशोर जोरगेवार ने विधानसभा के पावस सत्र में जोरदार आवाज उठाई। उन्होंने कहा कि कोयला धोने के लिए बनाई गई कोल वॉशरियां नगरीय इलाकों में प्रदूषण का सबसे बड़ा कारण बन गई हैं और उन्हें तत्काल बंद किया जाना चाहिए। जोरगेवार ने बताया कि कोल वॉशरियों के आसपास भी जमीनें पूरी तरह से प्रभावित हो चुकी हैं, खेतों की उपजाऊ शक्ति कम हो रही है, फसलें नष्ट हो रही हैं और सिंचाई के लिए इस्तेमाल किया जाने वाला पानी भी प्रदूषित हो चुका है। इसका सीधा खामियाजा वहां रहने वाले किसानों और आम नागरिकों को उठाना पड़ रहा है। चंद्रपुर जिले का उदाहरण देते हुए जोरगेवार ने कहा कि वेकोली के कोयला उत्खनन कार्यों की वजह से इलाके में प्रदूषण तेजी से फैल रहा है, जिसमें फसलों को नुकसान हो रहा है। इस मुद्दे को गंभीरता से लेते हुए उन्होंने कोयला उत्पादक जिलों के अन्य जनप्रतिनिधियों से भी चर्चा की है। उन्होंने ये भी बताया कि महाराष्ट्र राज्य विद्युत मंडल कोयले का सबसे बड़ा उपभोक्ता होने के कारण बड़े पैमाने पर कोल वॉशरियां स्थापित की गई हैं। ये वॉशरियां खेती प्रधान इलाकों में प्रदूषण को और अधिक बढ़ा रही हैं। उन्होंने ये चौंकाने वाला तथ्य भी सामने रखा। पावर प्लांट और वेकोली की तुलना में कोल वॉशरियों का प्रदूषण कहीं अधिक खतरनाक है। इन वॉशरियों के कारण आसपास के खेतों की मिट्टी की उर्वरकता कम हो गई है और उत्पादन क्षमता भी घट गई है। दूषित पानी के कारण फसलें नष्ट हो रही हैं, लेकिन प्रभावित किसानों को किसी प्रकार की समस्या या मुआवजा नहीं मिल रहा। उन्होंने इसे बेहद दुर्भाग्यपूर्ण बताते हुए कहा कि अब तक इन इलाकों के लिए कोई स्पष्ट सरकारी नीति भी नहीं बनाई गई है। केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, यामध्ये WCLच्या माध्यमातून जे कोळसा उत्खनन होते त्याच्यामुळे होणारं शेती पिकांचं नुकसान असा तो हा प्रश्न आहे। यामध्ये मंत्री महोदयांना विचारला गेला आहे की शेत पिकाचं नुकसान होते का, तर त्यांनी मान्य केलं आहे की शेत पिकाचं नुकसान होते। स्फोटामुळे जे ज्या तीव्रतेने स्फोट केला जाता कोळसा उत्खननासाठी त्याच्यामुळे लगतची घरे लगतच्या जमिनी खराब होतात, हे खरं आहे का? यामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की शेतपिकांच्या कोणतेही नुकसान होत नाही आणि हेही सांगितलं की शेतपिकाच्या नुकसानीचं कोणतेही अजूनपर्यंत धोरण ठरलेलं नाही। अध्यक्ष महाराज, असं कसं होऊ शकते? आपण हे तात्काळ धोरण ठरवलं पाहिजे की ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय ते धोरण ठरवणं आवश्यक आहे आणि त्याची नुकसान भरपाई काय आपल्याला शासनाला कृषी विभागाला द्यायची नाही आहे, ती WCLच्या माध्यमातूनच मिळणार आहे। तिसऱ्या प्रश्नामध्ये अध्यक्ष महाराज यांनी एक असं उत्तर दिलं होतं की 19 जानेवारी 2025ला म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये काही कपाशीचे नमुने नेरी संस्थेकडे, मातीचे नमुने नेरी संस्थेकडे आणि कपाशीचे नमुने CIR COT प्रशिक्षण नागपूरला पाठवले आहे, त्याचा अजून अहवाल आलेला नाही। शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या नुकसानीसाठी मिळणाऱ्या भरपाईला एवढी दिरंगाई काही हे योग्य नाही आहे। म्हणून माझी अशी स्पेसिफिकली विनंती असणार आहे या ठिकाणी मंत्री महोदयांना की हे तपासलेले नमुन्याचा जो अहवाल आहे तो कधी येणार आहे, जो शेती पिकांचं नुकसान जे होते त्याच्याविषयीचं धोरण कधी ठरणार आहे आणि जे WCL जी चुकीची माहिती देत आहे की त्या ठरलेल्या मानकानुसारच ते स्फोट करतात। कधी जर पाहायचं झालं असेल मंत्री महोदय, आपण कधी त्या भागामध्ये या स्फोट होत असतानाचा पहा, म्हणजे अणुबॉम्ब फुटल्यासारखा
1-1 किलोमीटर उंचपर्यंत ती सगळे दगड जातात आणि WCL सांगते की या ठरलेल्या मानकानुसार स्फोट होतो, आजूबाजूच्या लगतच्या घरांना तडे जात नाही. याविषयीची पाहणी कधी करणार आहे ते स्पेसिफिकली आपण सांगावं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड ही आपल्या केंद्र सरकारची संस्था आहे, कंपनी आहे आणि यवतमाळ जिल्ह्यात कंपनीच्या कोळसा खाणीमध्ये सुरक्षा निर्देशन, खार सुरक्षा निर्देशनालय नागपूर यांच्या देखरेखीखाली नियंत्रित स्फोट पद्धतीने त्या ठिकाणी ब्लास्टिंग केल्या जाते. कोळसा खाण नियमन 2017च्या नियम 196(3) मध्ये नमूद केल्याप्रमाणे कोणतेही गाव स्फोटकांच्या धोकादायक क्षेत्रात म्हणजे 500 मीटरच्या बाहेर असलं त्या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे कोळसा खाणीपासून 500 मीटरच्या आत एकही गाव अथवा एकही रहिवासी घर त्यामुळे तिथे नसल्यामुळे परिसरातील घरांना प्रचंड हादरे बसत असून भिंतीला तडे गेले अशी वस्तुस्थिती नसल्याचं वेस्टर्न कोलफील्डने या ठिकाणी कळवलं आहे. परंतु जेव्हा जिल्हा कृषी अधीक्षक यवतमाळ यांच्या अहवालानुसार ज्या ज्या रोडवरून कोळशाची ने-आण होते, वाहतूक होते, त्या भागातली शेतीचं पीक त्या ठिकाणी खराब झाल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आलं. म्हणून याच्याबद्दलचा पंचनामे करून काही आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत तयार करण्यात आला आहे, तपासणीसाठी पाठवलं, काही नेरीकडे पाठवलं. आपण हा अहवाल अजून प्राप्त झाला आहे, पण लवकरात लवकर त्या ठिकाणी प्राप्त करून घेण्यात येईल आणि प्रचलित नियमानुसार आपण वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड कडून ज्या ज्या भागातलं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या संदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यवतमाळ यांचे पंचनामे प्राप्त करून त्यांना नुकसान भरपाई त्या ठिकाणी देऊ. अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांनी असं मोगम प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. नमुने पाठवले जाईल, त्याला मदत केल्या जाईल. एक माझी विनंती अशी आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा या ठिकाणी आहे. या ठिकाणी आमचे अनेक लोक WCL कोळसा उत्खननाचे जे जिल्हे आहेत त्याच्यानी बाधित असलेले लोक आहेत, ज्यामध्ये आशिष देशमुख भाऊ सुद्धा आहे. आमचं परवाच्या दिवशी चर्चाही झाली. माननीय मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी आहे. याचा सगळ्यात मोठा कंझ्युमर आपल्या विदर्भातल्या कोळसाचा हा पॉवर प्लांट म्हणजे MSCB विभाग आहे. माझी या ठिकाणी एक विनंती असणार आहे की याच्या निमित्तानं अनेक वॉशरीज निर्माण झालेल्या आहेत. त्या वॉशरी शहराच्या मध्यभागी ज्या ठिकाणी शेती होते त्या ठिकाणी त्या कोळशाच्या उत्पादना पॉवर प्लांटच्या पेक्षा जास्त, WCL पेक्षा जास्त या वॉशरीजच्यामुळे प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झाले. म्हणून माझी स्पेसिफिकली एक एवढी विनंती असणार आहे की WCLच्या कोळशा उत्खननाच्या संबंधीचे एक WCLच्या कोल इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत मुख्यमंत्री स्तरावर, मंत्री स्तरावर आम्हा सगळ्या जे बाधित आमदार जो भाग आहे त्या ठिकाणल्या लोकप्रतिनिधींसोबत एक बैठक लावावी एवढी विनंती आहे. आणि मंत्री महोदय, याच्यात काय एवढं रॉकेट सायन्स आहे का? नमुने तुम्ही 1 जानेवारीला पाठवता, 7 महिने तुमच्याकडे येत नाही त्याचा उत्तर. याच्यात काही मोठं सायन्स तर नाही आहे. गेल्या 1 महिन्यात 2 दिवसाचं काम आहे, कसं विचारलं तुमच्याकडून फॉलोअप होत नाही, म्हणून त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. आता मला स्पेसिफिकली एवढं सांगायचं आहे की मंत्री महोदय या विषयीची WCLच्या सोबतची बैठक लावणार आहेत का, आणि ती लावणार असेल तर केव्हा, आणि आम्हा सर्वांना जो बाधित क्षेत्र आहे, नागपूर असेल, चंद्रपूर असेल, काही भंडाराचा भाग आहे, या लोकांना, अधिकाऱ्यांना आमच्या लोकप्रतिनिधींसोबत बैठक लावावी ही विनंती आहे. मंत्री महोदय सांगा ना. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य जोरगेवार साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलाय या ठिकाणी वेस्टर्न कोल लिमिटेडच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये, याच्यामध्ये यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या अशा काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनं अतिरिक्त मुख्य सचिव मुख्यमंत्री सचिवालय यांच्या अध्यक्षतेखाली एक 6 सदस्यांची समिती यवतमाळ जिल्ह्यासाठी या संपूर्ण नुकसानीच्या भरपाई कशा पद्धतीने द्यावी यासाठी गठीत करण्यात आलेली आहे 9 जून 2025 ला. तर ही जी समिती यवतमाळ जिल्ह्यासाठी केलेली आहे त्याच धर्तीवर सन्मान्य सदस्य जोरगेवार साहेब सांगतात त्याप्रमाणे चंद्रपूर आणि गडचिरोली, नागपूर या 3 जिल्ह्यांसाठी सुद्धा याच धर्तीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून एक स्वतंत्र समिती याच पद्धतीने तयार केली जाईल. या समितीला ह्या सगळ्या गोष्टी सन्मान्य सदस्यांनी ज्या सभागृहामध्ये आज उपस्थित केलेल्या आहेत त्या सगळ्या बाबींची नोंद घेऊन ही देखील समिती 3 महिन्यात या नुकसान भरपाई संदर्भात विभागाला अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल सादर करताना सन्मान्य विधानसभा सदस्य ज्या त्या क्षेत्रातले त्यांच्या सूचनांचा देखील विचार करण्याचे आदेश त्या समितीला दिले जातील. अब सफल करियर पाने के लिए इंजीनियर बनना हुआ और भी आसान. MSPM Somaiya Group presents its first engineering college,
Somaiya Institute of Technology, Chandrapur, approved by AICTE, New Delhi and Government of Maharashtra, जहां 2025 से 26 सेशन की बीटेक में विभिन्न ब्रांचेस के लिए एडमिशन शुरू है, जैसे कि कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग डेटा साइंस, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग साइबर सिक्योरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग और माइनिंग इंजीनियरिंग, स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और ईबीसी स्कॉलरशिप। Hi, I am Sakshi Pijalpure from AIML branch from Somaiya Institute of Technology. एडमिशन के लिए आज ही संपर्क करें। सोमैया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर।